जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर तहसीलदार कार्यालय आणि शिधा वाटप कार्यालयातील भ्रष्टाचार विरोधात उल्हास उर्फ पप्पू महेंद्रकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत। यावेळी ते जनतेकडून भीक मागून अधिकाऱ्यांना पैसे भेट देणार आहेत, कारण या ठिकाणी सर्व शासकीय अधिकारी सामान्य नागरिकांचं कामे करण्यासाठी थेट पैसे घेत असल्याचा आरोप महेंद्रकर यांनी केलाय। सामान्य नागरिकांची पिळवणूक थांबली नाही तर आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं म्हणणं त्यांचं आहे। गावाचा अधिकारी भ्रष्टाचार करतात, शिधा वाटप दुकानदार भ्रष्टाचार करतात। शिधा वाटप अधिकारी जे बाहेरून आलेले लोक आहेत, बाहेरच्या प्रांतातले, त्यांचं राशन कार्ड बनवण्यासाठी 5 ते 10,000 दलाल लोक घेतात आणि त्यांच्या राशन कार्डासाठी पेपर जे लागतात त्याची पूर्तता परस्पर करून घेतात। आणि जो स्थानिक रहिवासी आहे तो राशन कार्ड बनवण्यासाठी किंवा काही कामासाठी गेला तर त्याला 10 कागदपत्रे बनवावे लागतात। हा गोरगरीब लोकांना त्रास होतो। राशन अधिकारी जो आहे तो भ्रष्ट करतो, याच्यामध्ये भ्रष्टाचार करतो। राशन दुकानदार जे राशन अन्नधान्य शासनाकडून फुकट भेटतो तो 2 ते 25 ते 20 ते 25 रुपयाला विकतो गोरगरिबांना। आणि गोरगरिबांना राशन भेटण्यासाठी भरपूर त्रास सहन करावा लागतो। राशन दुकानामध्ये श्री स्वामी शांतीप्रकाश शाळा आहे, उल्हासनगर 5, जिल्हा ठाणे। ही शाळा अनधिकृत RCC 3 ते 4 मजली इमारत आहे। या शाळेच्या खाली शासकीय नाळा आहे, 10 फूट चौरस 20 फूट खोल एवढा मोठा नाला आहे। शाळेच्या खालून नाला गेलेला आहे। इत्या 1ली ते 10वी इंग्रजी माध्यम शाळा आहे। लहान मुलं त्या शाळेमध्ये शिकतात। भविष्यात दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण? काही दुर्घटना झाल्यास याला जबाबदार महानगरपालिका आयुक्त व तहसीलदार कार्यालय हे राहतील। या संदर्भात पत्रव्यवहार केले का आपण? पत्रव्यवहार सर्व केलेलं आहे, मंत्रालयापासून केलेले आहे सर्व पत्रव्यवहार। काय दाद देत नाही का तहसीलदारांची? काही कारवाई झाली नाही। उपोषण आता सुरू राहणार का? उपोषण सुरू राहणार। भूमाफिया उल्हासनगर 5 मध्ये प्रांतिक सरकारच्या जागेवर, शासनाच्या जागेवर भूमाफिया ठेकेदार अनधिकृतपणे RCC इनलिगल कन्स्ट्रक्शन करतात, चाळ्या बांधतात, हे गोरगरिबांना वाटेल त्या किमतीत विकतात। हा मोठा भ्रष्टाचार करतात। हा मोठा भ्रष्टाचार चालूच आहे। वारंवार तक्रार करूनही काही कारवाई महानगरपालिका करत नाही, आयुक्त काही कारवाई करत नाही। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।